राज्याचे नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र हादरला आहे. या अपघाताचे गूढ उकलण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा होता ब्लॅक बॉक्स. पण आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हा ब्लॅक बॉक्सच झाला आहे. जो बॉक्स हजारो डिग्री तापमान सहन करू शकतो, तो जळतोच कसा? हा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न आहे की यामागे काही तांत्रिक कारण आहे? ब्लॅक बॉक्स जळणे ही तांत्रिकदृष्ट्या अशक्य गोष्ट आहे का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सुमलेश आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र संवाद. सर्वात आधी हे समजून घ्या की ब्लॅक बॉक्स हा काळ्या रंगाचा नसून गडद केशरी रंगाचा असतो. अनेकांना वाटते की हा एक फक्त डब्बा आहे, पण तसे नसते. यात दोन स्वतंत्र यंत्रे काम करतात. पहिलं म्हणजे FDR, फ्लाइट डाटा रेकॉर्डर. हे विमानाचा वेग, इंधन पातळी, इंजिनची स्थिती आणि फ्लॅपची हालचाल अशा साधारण 80 ते 100 तांत्रिक गोष्टींची नोंद करते. दुसरं म्हणजे CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. हे कॉकपिट मधील वैमानिकांचे बोलणे, एअर ट्रॅफिक कंट्रोलचे संदेश आणि विमानातील इंजिनचा आवाज किंवा अलार्मचे आवाज रेकॉर्ड करते. जर विमान जमिनीवर न कोसळता समुद्रात कोसळले तर हा ब्लॅक बॉक्स कसा सापडतो? प्रत्येक ब्लॅक बॉक्सला एक अंडर वॉटर लोकेटर बिकॉन म्हणजेच USB जोडलेले असते. एकदा का हे यंत्र पाण्याच्या संपर्कात आले की ते दर सेकंदाला पिंग म्हणजे एक प्रकारचा अल्ट्रासोनिक साऊंड सोडते. हे पिंग सलग 30 ते 90 दिवस चालू राहते आणि जवळपास 14,000 फूट खोल पाण्यातूनही याचा सिग्नल शोधला जाऊ शकतो. ब्लॅक बॉक्सचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे CSMU म्हणजेच क्रॅश सर्व्हायवेबल मेमरी युनिट. हा तो भाग आहे जो डेटा सुरक्षित ठेवतो. यावर 3 प्रकारचे संरक्षण असते. पहिलं म्हणजे ॲल्युमिनियम सेल. हे हलक्या वजनाचे संरक्षण आहे. दुसरं म्हणजे ड्राय सिलिका इन्सुलेशन. हे थर्मल प्रोटेक्शन म्हणून काम करते. आणि तिसरं म्हणजे स्टेनलेस स्टील किंवा टायटॅनियम. हे बाहेरचे अतिशय कठीण आवरण असते. हा बॉक्स जवळपास 3400 GS गुरुत्वाकर्षण बल इतका धक्का सहन करू शकते. म्हणजे अतिशय वेगाने विमान आदळले तरी हा डब्बा फुटत नाही. जर बॉक्सचा बाह्य भाग जळाला असेल किंवा वितळला असेल तरीही आतील मेमरी चिप सुरक्षित राहण्याची दाट शक्यता असते. फॉरेन्सिक तज्ञ तो बॉक्स उघडून त्या चिप्स दुसऱ्या रीडरमध्ये टाकून डेटा वाचू शकतात. त्यामुळे बॉक्स जळाला म्हणजे डेटा संपला असे म्हणणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ही यंत्रे गोपनीय असायची आणि ती काळ्या रंगाच्या बॉक्समध्ये ठेवली जायची, म्हणून याला ब्लॅक बॉक्स म्हटले जाऊ लागले. पण 1960 नंतर अपघाताच्या ढिगाऱ्यात तो सहज दिसावा म्हणून त्याचा रंग इंटरनॅशनल ऑरेंज करणे अनिवार्य झाले. आता मूळ प्रश्न आहे, हा बॉक्स जळतो का? नियम असे सांगतो की ब्लॅक बॉक्सला 1100 डिग्री सेल्सिअस तापमान सलग 1 तास सहन करण्याची क्षमता असावी लागते. अपवाद, जर विमानातील इंधनाचा स्फोट अत्यंत भीषण असेल आणि आग तासनतास धुमसत राहिली तर बाहेरील आवरण काळवंडू शकते. ब्लॅक बॉक्स जळाला याचा अर्थ असा नसतो की त्यातील डेटा चिप नष्ट झाली. जोपर्यंत आतील मेमरी युनिट पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत डेटा सुरक्षित राहू शकतो. जर तपास यंत्रणा म्हणत असतील की तो जळाला आहे तर तो तपासातील सर्वात मोठा पेच ठरू शकतो. अजितदादांच्या सारख्या मोठ्या नेत्याच्या अपघाताबाबत जेव्हा ब्लॅक बॉक्स सारखा पुरावा नष्ट झाल्याची बातमी येते तेव्हा जनतेच्या मनात संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणे गरजेचे आहे अशी मागणी आता समोर येत आहे. तुम्हाला काय वाटते? ब्लॅक बॉक्स जळणे ही तांत्रिक चूक आहे की यामागे काही मोठे कारस्थान दडले आहे? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या आणि अशाच सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र संवादला सबस्क्राईब करा. धन्यवाद.